जगामध्ये सुरू असलेल्या महायुद्धाचा फटका आता सध्या थेट भारतामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. कारण की कालपासूनच भारतामध्ये असलेला जो व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा आहे तो थांबवण्यात आला आहे. आणि तो थांबवल्यामुळे खरं तर या ठिकाणी वाहनांची जी मोठी लाईन आहे ती लागलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. कारण की उत्तर पुणे जिल्हा असेल किंवा महाराष्ट्राचा उत्तर भाग असेल या संपूर्ण भागातनं म्हणजे नाशिक असेल, नगर असेल, अहिल्यानगर असेल या संपूर्ण भागातनं खरं तर अनेक व्यावसायिक आहेत त्यांच्या सिलेंडरच्या ज्या गाड्या आहेत त्या खरं त्या ठिकाणी दाखल झालेल्या पाहायला मिळते. कारण की गेल्या 2 दिवसापासून हा जो व्यावसायिक गॅस सिलेंडर आहे तो पुरवठा सध्या थांबवला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आपल्याला पाहायला मिळते. मी सध्या आलो आहोत पुणे जिल्ह्यातील चाकण या ठिकाणी जो प्लॅन्ट आहे त्या ठिकाणी. कारण हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचा हा जो प्लॅन्ट आहे या ठिकाणी खरं तर ज्या घरगुती वापराच्या ज्या गाड्या भरल्या आहेत त्या खरं तर आतमध्ये सोडल्या जातात आहे. मात्र व्यावसायिक सिलेंडरच्या ज्या गॅस गाड्या आहेत त्या मात्र या ठिकाणी उभ्या असलेल्या पाहायला मिळतं. 2 दिवस झाले या ठिकाणी ज्या गाड्या आहेत त्या खरं तर अशा उभ्या असलेल्या पाहायला मिळतात आणि याचमुळे या ठिकाणी असलेल्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांच्या मोठ्या मोठ्या रांगा या ठिकाणी खरं तर लागलेल्या ठिकाणी पाहायला मिळते. खरं तर पाहू शकतो की कशाप्रकारे सध्या या ठिकाणी ज्या रांगा आहेत त्या लागलेल्या पाहायला मिळतं. एकंदरीत ज्या पद्धतीने पाहिलं की सध्या घरगुती गॅसवरती कोणताही परिणाम होऊ नये याच अनुषंगाने सध्या हा जो निर्णय आहे तो निर्णय घेण्यात आलेला पाहायला मिळतं. कारण की व्यावसायिक गॅस सिलेंडर आहेत त्यांचा पुरवठा आहे तो सध्या थांबवण्यात आलेला आहे. त्यामुळे गेले 2 दिवसापासून या ठिकाणी वाहनांच्या ज्या गॅस सिलेंडर घेऊन आलेल्या गाड्या आहेत त्या गाड्यांच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण अभिषेक समी सुनील टिकेट TV9 मराठी चाकण पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.